कराड तालुका पंचायत समितीवर वर्षानुवर्ष काँग्रेस किंवा काँग्रेसशी जे सोबत असणारे पक्ष आहेत, समविचारी पक्ष आहेत, त्यांच्याकडे सत्ता राहिलेली आहे। मात्र आता कराड पंचायत समितीवर कमळ फुललेलं आहे। 13 जागा मिळवत भाजपनं कराड पंचायत समितीवर आपले पाय आता घट्ट रोवलेत। इथल्या पराभवानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आत्मचिंतनाची आवश्यकता असल्याची चर्चा तालुक्यात सध्या बोलायला मिळते, ऐकायला मिळते। कराड पंचायत समितीवर पहिल्यांदा कमळ फुललं। मागील अनेक वर्ष काँग्रेस विचारधारेकडे होती सत्ता। कराड तालुक्याचं राजकारण बदलाच्या दिशेनं। कराड पंचायत समितीवर मागील काळात काँग्रेस विचारांच्या पक्षांकडे सत्ता होती। आता या पंचायत समितीवर भाजपनं 13 जागा मिळवत निर्विवाद वर्चस्व मिळवलंय। निवडणूक लागल्यानंतर कराड पंचायत समिती महाविकास आघाडी एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील अशी चर्चा होत होती। मात्र मतदारांच्या मनात काही वेगळंच होतं, हे निकालानंतर स्पष्ट झालं। भाजपनं पंचायत समितीवर मिळवलेले हे यश कार्यकर्त्यांचं यश असून भाजप सरकार राबवत असलेल्या योजना या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचल्याचा हा निकाल म्हणावा लागेल। तसंच भाजप पक्ष शहरी भागापुरता मर्यादित असं हिणवणाऱ्यांना या निकालानं उत्तर दिल्याचं भाजप युवा मोर्चाचे कराड शहराध्यक्ष ॲडव्होकेट विशाल कुलकर्णी यांनी सांगितलं। फक्त शहरी भागात असणारा पक्ष असा जे लोक हिनवत होते ते आता या सत्तेतून बाहेर गेलेत आणि यातून हे दिसतंय कराड सारख्या शहरात पंचायत समितीवर भाजपची सत्ता येते। यातून हे दिसते की भाजप हा फक्त शहरी नाही तर ग्रामीण भागात घरोघरी शेतकऱ्यांच्या बलुतेदारांच्या सगळ्यांच्या घरात पोहोचलेला पक्ष आणि सर्वांचाच भारतीय जनता पार्टीवर आणि त्याच्या नेतृत्वावर विश्वास आहे। कराड पंचायत समितीमधील पक्षीय बलाबल आपण पाहूयात। भाजप 13 जागा, राष्ट्रवादी 4 जागा, काँग्रेस 2 जागा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा, शिवसेना 2 जागा। कराड तालुक्यातील बदलत्या राजकारणानुसार शहरी भागापुरता मर्यादित असलेला भाजप पक्ष आता ग्रामीण भागातही आपली पाळंमुळं रुजवू लागलाय। भाजपनं अभिनव प्रचार यंत्रणा आणि नव्या चेहऱ्यांना संधी दिल्यानं नवमतदार भाजपकडे आकर्षित झाला, तर पारंपरिक काँग्रेसच्या विचाराच्या नेत्यांनी याबाबत आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता असल्याचं मत आता व्यक्त होऊ लागलंय। शहरी भागापुरता विशेषतः महानगरांपुरता असा भारतीय जनता पक्षाचा असणारा चेहरा तर ग्रामीण भागातील लोकांना आपलासा वाटू लागलेला आणि निवडणुका लढवण्याचं एक तंत्र, निवडणुकीची सूक्ष्म नियोजनाची एक त्यांची जी बाजू आहे भाजपची, यामुळं नवा मतदार हा भाजपाकडे आकर्षित झाला। हा जो बदल आहे तो इथल्या स्थानिक नेतृत्वाने अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे, कार्यपद्धती बदलली पाहिजे। बदलत्या राजकारणानुसार भाजप शहरी भागात समजला जाणारा पक्ष आता ग्रामीण भागातील जनतेलाही आकर्षक करू लागलाय। त्यामुळे येणाऱ्या काळात भारतीय जनता पक्ष हा ग्रामीण भागातही लहान मोठ्या निवडणुकीत विजय मिळवताना दिसेल। भविष्यात 100% भाजप असं चित्र दिसेल, हाच या निकालाचा अर्थ म्हणावा लागेल। या पंचायत समितीवरती वर्षानुवर्ष काँग्रेस विचाराची सत्ता राहिलेली आहे। मात्र आता या 2026 सालामध्ये कराड पंचायत समितीवरती कमल फुलल्यानंतर तालुक्याचं राजकारण बदलतंय असंच म्हणावं लागेल। अमोल टकलेसह अभय कुमार देशमुख, लोकशाही मराठी, कराड। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।